कोणाच्या घरी जेवायला जातो, कोणाच्या न्यारी, मी कोणाच्या घरी जेवायलाही जात जिल्ह्यात लास्ट 35 वर्ष. का? अरे आपल्यावर 10-20 जण असतात, एवढा भुर्दंड का घालावा 20 माणसाचा त्याला? हा विचार आम्ही करतो. आणि म्हणून बांधवांना तिथे जे कारखाने येतात मोठे मोठे, रासायनिक नुकसान आहेत त्या देशात, ते जेव्हा आपलं बंद नको आम्हाला कारखाना नको म्हणणारा उद्धव ठाकरे येतो, त्याला म्हणा आम्हाला रोजगार दे रे बाबा, चल कारखाना नको दे रोजगार, आमच्या घरात चूल पेटत नाही, मुलाला शाळेत जायला फीला पैसे नाही आहेत, दे पैसे. देतो काढून आणून? नाही देत. मी ट्रस्ट आहे सिंधुदुर्गात, इथेही चालू करणार. शिक्षणाला आणि औषधाला पैसे कुठे कमी पडते तर नारायण राणेचा ट्रस्ट असेल. उद्धव ठाकरेला सांगा, जे चिव 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 काय शिवसेनेवाले बोंबलत फिरतात, कधी दिले रे खिशातून मातोश्रीतून, कधी 5 रुपये बाहेर पडले देणार आहे. वन साइड आहे तिकडे, इंडोर आउटडोर अजिबात नाही, बाहेर पैसे जातात त्या घरातून. काय बोलतं? आणि शिवसेना शिकवायला आता नवीन पिल्ला आली आहेत. अरे मी पहिल्या म्हणजे 66चा आहे, 19 जून 66, 39 वर्ष सलग होतो. आणि एवढी पदं मिळाली ना, मॅक्झिमम पदं बाळासाहेबांनी दिलेली आहे. लायकी असल्याशिवाय साहेब येत नव्हते. त्यामुळे कारखाने बंद करायला कोणी आलात तर मी विरोधाला जाणार, तुम्ही मागे यायला पाहिजे. अशा टाळ्या वाजवा ना, त्या मातोश्रीच्या खिडक्या हल्ल्या पाहिजे इकडे, याचं धाडस होतं का? हे वाक्य तुमच्यासाठी नव्हतं, पत्रकारांसाठी. हायलाइट ब्रेकिंग न्यूज नारायण राणे. तेव्हा आपल्या जिल्ह्याचा विकास तिथल्या मुलांना, तेव्हा आता मी काला नवीनच कळलं मला, 2-4 दिवस कोकणात होतो. काही लोक एकजूट करतायत कशासाठी? मतासाठी. मत कशासाठी? पद मिळवण्यासाठी. पद कशासाठी? मुख्यमंत्री पद. आणि मुख्यमंत्री कशासाठी? पैसा मिळवण्यासाठी. मंत्री कशाला? पैसा मिळवण्यासाठी. मी गोष्ट कधीच विचारली, नशिबात असेल तर होईल खासदार, नशिबात असेल होईल मंत्री, नाता मुख्यमंत्री. मला कॉन्फिडन्स आहे. पण हे धंदे जे करतात हे माणुसकीच्या विरोधात आहे. अल्लाह असो देव असो याच्या शिकवणीच्या बाहेर आहे. चला कोकण म्हणून जगूया. हे कोकणचं एक तर निसर्गरम्य आहे, तो आर्थिक सबळ करण्यासाठी प्रयत्न करूया, एकजुटीने या. बांधवानं जाऊ दे, हा विषय संपला. आता तुम्ही आहात नागरिक आहात रत्नागिरीचे. आमचे राजन सावंत साहेब यांचं भाषण ऐकलं, मयेकर साहेबांचंही भाषण ऐकलं, तुमचं साहेब तुमचंही ऐकलं, मी भाषण ऐकली आणि कुलकर्णीचंही ऐकलं. कुलकर्णी जास्त नारायण 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 करतात, हे ऐकलं. बांधवने एक लक्षात ठेवा, मी नारायण राणे सिंधुदुर्ग रत्नागिरीचा आता खासदार आहे. माननीय मोदी साहेब, अमित शाह आणि नड्डा साहेब किंवा आमचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून, हा तुमची सेवा करण्यासाठी आहे, तुमचा विकास करण्यासाठी, उपद्रव देण्यासाठी नाही, कोणाला छळण्यासाठी नाही. मात्र दुसऱ्याने छळलं माझ्या नागरिकांना मी सोडणारा पण नाहीये. नाही सोडणार. उघड्या बोलणं अरे काय त्रास, कसे जुलूम करतात. नाही जुलूम माझ्या, मी खासदार या मतदारसंघात असताना जुलूम बंद नाही चालणार, बस ते बंद. कोणी नाही चालणार. फक्त तुम्ही एक फोन करा, दादा इथे असं चाललंय, दादा हजर झाला समजा. आता हे झालं त्यांचा बंदोबस्त, परत काही चाललं होतं. मी ते काय बोलत नाही, निवडणुकीत झालं, मी सक्षम आहे, मी कोणाची काही करत नाही, कोणाची किंमत देत नाही. मुंबईत बॉम्ब स्फोट आणि जे काय गोष्टी चालल्या होत्या
त्यावेळेस जुमानलं नाही. करणाऱ्यांच्या विरुद्ध उभे ठाकणाऱ्यापैकी नारायण राणे एक आहे. तेव्हा बाळासाहेब ठाकरे उगाच नाही नारायण राणेला मान सन्मान द्यायचे. त्या उद्धव ठाकरे नव्हता मैदानात आणि बाकीचेही नव्हते. तेव्हा जे मानायचे त्याने माहिती ह्याला सांगितलं काम दिलं हा पूर्ण करणार. तेव्हा मुंबईच्या लोकांना सुरक्षितता व्यवस्था देणाऱ्यापैकी आहे मी आहे. बांधव हा सिंधुदुर्ग हा रत्नागिरी जिल्हा. या रत्नागिरीचे प्रश्न मी समजले. काल परवा गेलो, नदीच्या किनारी गेलो, घरात दुकानात घरात शिरलेलं पाणी, उंची, नुकसान, धान्याचं, कपड्यांचं, दुकानामध्ये जो काय माल होता त्याचं मी सगळं पाहिलं. पंचनामे सांगितले की पंचनामे करून घ्या आणि माझ्या समोर मी सुरुवाती केली. कलेक्टर यांनाही सांग, प्राण बिन सगळे सोबत होते. यांना घेऊन गेलो आणि पंचनामे सगळ्यांना नुकसान भरपाई मिळेल तिथेही सांगितलं आणि इथेही सगळ्या नुकसान भरपाई मिळेल. तर किती काय नुकसानीच्या दरम्यान वेगवेगळे क्लासही घेईल. जे सिंधुदुर्गात मी सिंधुदुर्गात एक बॅनर केला होता, ते करू. सिंधुदुर्गाच्या विकासाची दिशा आणि विद्वान लोक जिल्ह्यात बोलायचं बोला. तुम्हाला फार बोलताना कुठल्या हॉटेलच्या चौकावर राहून फार बोलताय, असं हो काय तसं हो. मला आता सांगा काय हो काय करूया आपण. नुसतं बोलणं सोपं आहे, पण आज सांगू 30 वर्ष झाली, 30-35 वर्ष सिंधुदुर्गात. आज लोकांचं दर उत्पन्न 2.5 लाखापर्यंत गेलाय ना. लोकांनीच प्रयत्न केले. मी सगळे फळ सणासुदी तुम्ही करंजा करता, लाडू करता, अमुक करता, तमुक, त्याची एक बाजारपेठ निर्माण केली. सिंधुदुर्ग प्रोडक्टच्या माध्यमातून जे बनवतात तो माल तिथे आणून विकतात. तो पॅकिंग करायचा किंवा प्रोसेसिंग करायचा आणि महाराष्ट्रभर देशभर विकायची एजन्सी केली. कोकण ब्रँड आपण इकडे करू, पण एकत्र या. अविश्वास नको. आपण प्रगती शब्द लिहा. प्रगती करणार म्हणजे करणार. मुलांना डॉक्टर इंजिनियर बनवणार मी बनवणार. शब्दाने नाही, कृतीमध्ये बनवायला पैसा लागतो. त्याला मेहनत करायला कटिबद्ध होणार हे ठरवलं. मी करेन, मी करायला लावीन, लागेल त्या गोष्टी आपण इकडे आणू. तुम्ही मला साथ दिली पाहिजे. साथ दुसरं नको. सत्कार बस हा शेवटचा. निलेश आता सत्कार कुठे नको, एक बस झाला. पण तुम्ही कामाला लाग. मी महिन्यातून 2 वेळा येईल. निलेशने आता ऑफिस उघडून दिलंय. तिथे माझा पीएफ असेल, कॉम्प्युटर असेल. कोणाला काय वाटतं त्याचं पत्र लिहून द्या. अडचण असेल त्याला सांगा, तो मला फोन करेल. त्या संबंधी जे काय ते मी तुमच्याशी फोनवर पण मदत करेन. एक सिस्टमॅटिक काम करूया. पहिल्याने नाही केलं, मला माहिती त्याची कुवत काय हो, मी ओळखतो. तुम्ही किती विश्वास टाकता हो. 10 वर्ष दिली, 10 वर्ष काय केलं त्यांनी. एवढं वर्षानुवर्ष पाणी येत आहे, पाणी थांबवण्याचं काय केलं. मोठमोठी डॅम होत आहे देशात, राज्यात, महाराष्ट्रात. रस्ते होत आहेत 1000 करोड, 2000, 5000, 15,000 करोडचे आज रस्ते मुंबईत आणि होत आहेत. मग आमचं पाणी का थांबत नाही रत्नागिरीचं. तो विचारायचा अधिकार तुम्हाला आहे, नागरिक आहात देशाचे, राज्याचे. त्यामुळे मतभेद नुसतं नाही असं हो काय तसं हे सोडा. करायसाठी म्हणजे अभ्यास करा. काय केलं म्हणजे होईल, उत्पन्न कसं वाढेल. इंडस्ट्री, चैतापूर आणि बाकी प्रकल्प, बारसूचा वगैरे. का नाही होत तुम्ही तो विरोध थांबवला. काय सगळे असे जमून गेलात. नाही, आम्हाला पाहिजे बारसू मध्ये रासायनिक कारखाना. काय होतं असे कारखाने फ्रान्स पासून अनेक जगात अनेक ठिकाणी आहेत. इंडिया, साऊथ वगैरे बरेच ठिकाणी. काय झालं त्या लोकांचं. कोणाच्या घरात राक्षस जन्माला आला.
सांगा मला, हे एनरॉन आलं त्या लोक सांगायचे हो आणू नका, असं केलं हवामान चेंज होईल, इथे मुलं होणार नाही, राक्षस अरे काही, आणि लोक विश्वास ठेवायचे. तेव्हा मी फिरायचो, नाही हो असं, मी बोल असं नाही होणार, लोक ऐकायला तयार नाही. 2-2.5 लाख कोटी तो प्रकल्प येणार, एक प्रकल्प येईल. कुठलाही त्या ठिकाणी पर्यावरणाची भीती नाही, गॅरंटी मी. आता मला सांगा, ते 2-2.5 लाखाबरोबर काय येणार अजून? लाखभर तरी नोकऱ्या येतील, हेल्पर, शिपाई, अमुक तमुक, टर्नर, फिटर, इंजिनियर, सुपरवायझर, अमुक, वॉचमॅन वगैरे.